तर सगळ्या शेतकरी बांधवांना रामराम। आणि आज आपण आलेलो आहोत गजानन कृषी सेवा केंद्र ताडबोरगाव, तालुका मानवत, जिल्हा परभणी या ठिकाणी। आणि सरांचं बीएससी ऍग्रीकल्चर झालेलं आहे आणि शेतीविषयक सरांना खूप मोठा अनुभव आहे शेती संदर्भात। आणि त्यांना बरेचसे जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून पुरस्कार पण देण्यात आलेले आहेत। आणि आज आपण सरांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की बीज प्रक्रिया का महत्वाची आहे आणि बीज प्रक्रिया शेतकऱ्यांनी का करावी। तर सर, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही बीज प्रक्रियेविषयी आम्हाला मार्गदर्शन करा। सर्वात पहिले सर्व शेतकऱ्यांना नमस्कार। मी ताडबोरगाव येथील गजानन ऍग्रो कृषी केंद्राचा मालक आहे। माझं नाव रामेश्वर भावराव देशमुख आहे। मी आज तुम्हाला शुभम शिंदे सर यांच्या विनंती खातर मी तुमचा आमूलाग्र 2 मिनिटं वेळ घेत आहे। या 2 मिनिटात मी तुम्हाला हरभरा पिकाविषयी माहिती सांगणार आहे, ती तुम्ही ऐकावी माझी विनंती आहे। आता सध्या तुम्हाला माहित आहे की ह्या वर्षी पाऊस खूप प्रमाणात झालेला आहे, ती सांगायची काही गरज नाही। पण त्यामुळे काय झालं आहे, जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आता हरभरा पिकासाठी पेरणीसाठी वापसाबी झालेले आहे आणि हरभरा पिकासाठी पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे। पण त्याआधी जेव्हा तुम्ही हरभरा पीक पेरता तेव्हा त्याला बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचं आणि महत्वाचे। तर बीज प्रक्रिया का आणि कशासाठी करावी? बीज प्रक्रिया केल्यामुळे तुमच्या जमिनीमधले जे बुरशीचं प्रमाण आहे ते कमी होतं, तुमच्या हरभरा पिकास मर रोग लागत नाही आणि जेव्हा तुमचा हरभरा उगवतो त्यावेळेस त्याचं हरभराचं मोठ टवटवीत आणि जे झाड निघतं ते एकदम स्ट्रॉंग निघतं, म्हणजे त्याच्या अटॅक येत नाही, म्हणजे त्याची जी कॅपॅसिटी असते रोग प्रतिकार शक्ती ती वाढते। त्यामुळे मी तुम्हाला 2 प्रोडक्ट विषयी माहिती सांगणार आहे, ते मी तुम्हाला प्रोडक्ट बी दाखवित आहे। इंडिया ऍग्रो कंपनीचे मायस्प्रे प्लस, नंबर 2 इंडिया ऍग्रो कंपनीचे ऑलिव्ह सुपर 16। हे तुम्ही हरभरा पेरणीच्या वेळेस बीज प्रक्रिया केल्यास तुम्हाला अत्यंत फायदा तर होईलच, नुकसान तर काहीच होणार नाही। एक तर तुमचं उत्पन्नामध्ये वाढ होणार, तुमच्या हरभऱ्याला मर रोग लागणार नाही। मर रोग न लागल्यामुळे तुम्हाला एक तर हरभरा पीक तुमचे चांगले राहणार आणि त्याच्यावर टवटवीतपणा राहणार। आता नंबर 2 इंडिया ऍग्रो कंपनीचे ऑलिव्ह सुपर 16 हे बीज प्रक्रिया हेच का लावावे, त्याचे फायदे आहेत तुम्हाला विशेष करून सांगतो। आता तुम्ही बघू शकता याच्यात कंपोजिशन काय आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे 15%, नंबर 2 अमोनो ऍसिड आहे 20%, आणि अमोनो एक्स्ट्रॅक्ट आहे 2%। तर अमोनो ऍसिडचे तुम्हाला मी फायदे सांगतो की बाबा अमोनो ऍसिड हे रिकमेंडेड का केले कंपनीने। अमोनो ऍसिड जर तुम्ही बीज प्रक्रियामध्ये हरभरा लावले तर तुमचं एक तर त्या हरभरा चकाकी येणार, हरभऱ्याची वाढ होणार, हरभरा झाड टवटवीत दिसणार आणि विशेष म्हणजे हरभऱ्याला फुटे फुटणार। अमोनो ऍसिड तेच काम करते आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की अमोनो ऍसिड मध्ये या कंपोजिशन मध्ये ऑलिव्ह सुपर 16 मध्ये अमोनो ऍसिड 20% आहे। त्यामुळे तुमच्या झाडाची वाढ तर होणारच होणार आणि हरभरा पिकाला फुटे फुटणार। तुम्ही माझे एवढा वेळात वेळ देऊन तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद। राम राम।